एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी-एम-आर भरतीसाठी जे काही औषध निर्माता आहे पहा, त्यासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, सर्व तांत्रिक प्रश्न आपण हे डिस्कस करणार आहे. आणि मित्रांनो, हे पेपरला विचारलेले सगळे प्रश्न आहेत पहा. आपण असं नाही का कुठून पण उचलून आणले, तर मागच्या जे काही पेपर झाले आहेत बघा प्रिव्हियस इयर, त्या प्रश्नाचे जे काही उत्तर आहेत आपण या ठिकाणी घेत आहोत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा. व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि PDF मोफत डाउनलोड करा ही. त्यासोबत बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे पहा. चला, प्रश्न क्रमांक 1 आहे, डॅश डॅश कॅन बी डिफाइंड ॲज अ केमिकल सबस्टन्स नॉन स्ट्रक्चर अदर दॅन न्यूट्रिएंट ऑर ॲन इसेन्शियल डायटरी इन्ग्रेडियंट. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ड्रग. लक्षात ठेवायचं आहे पहा, ड्रग. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रभाव युनिट स्तरावर औषधांचा साठा करण्याच्या संदर्भामध्ये कोणतं सत्य नाही. तर बघा, याचं उत्तर आहे तेल आणि तत्सम पदार्थ गरम आणि खुल्या जागेत ठेवणे. हे बघा या ठिकाणी हे सत्य नाही आहे बघा. बाकीचे सगळे सत्य. दंत औषध शास्त्राशी संबंधित कोणता पर्याय अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ती वैद्यकीय शास्त्राची दात आणि मुख गुहिकांचा तपास आणि त्यावर उपचाराशी संबंधित असलेली वैद्यकीय शास्त्राची काय पहा शाखा आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम मंजूर झाला? तर भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेला आहे? तर 2006. लक्षात ठेवा मित्रांनो, 2006 या वर्षी भारतामध्ये अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम मंजूर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणामध्ये औषधांचा साठा कोणत्या तापमानाला करणं आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 15 ते 20 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी साठा करणं, या तापमानाला साठा करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, औषध विषयक आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940च्या कोणत्या कलमामध्ये सौंदर्य प्रसाधन शब्दाची व्याख्या केली आहे? तर कलम 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, कलम 3. कोणत्या कलमात केली आहे? तर कलम 3. चला, प्रश्न क्रमांक 7 आहे, वैदिक शास्त्रातील, काय प्रश्न आहे पहा, वैदिक शास्त्रातील चांगल्या वस्तू निर्माण पद्धती का महत्त्वाच्या आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निकृष्ट दर्जाची औषधी आरोग्यासाठी घातक असतातच, तसेच त्यामुळे पैशाचा सुद्धा या ठिकाणी अपव्यय देखील होतो. हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, औषध विषयक आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940च्या संदर्भामध्ये कोणती गोष्ट या ठिकाणी सत्य नाही? तर बघा, औषध विषयक आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमामध्ये औषधी जे काही द्रव्य पहा, औषधी द्रव्य आणि सौंदर्य प्रसाधनांच्या संदर्भामध्ये उत्पादन परिभाषित केले नाही पहा. लक्षात ठेवायचं, उत्पादन परिभाषित केलेलं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. जर DMR भरतीचा फॉर्म भरला असेल कोणत्याही पदासाठी, फार्मासिस्ट असो नाही तर कोणताही असो, तर मित्रांनो आपल्यासाठी बघा 8,000 प्रश्नांच्या या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्नसंच मिळणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, 827555 या नंबरला ₹199 आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि लगेच मित्रांनो तुम्हाला या सगळ्या PDF मी पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाच्या PDF असणार आहेत पहा. आपल्या PDF मधून बघा, आत्ता नोंदणी आणि मुद्रांक विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, सगळ्या पेपरला आपल्या PDF मधले प्रश्न होते पहा. तुम्हाला नक्कीच या PDFचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यायची पहा, कारण की आपल्याकडे आत्ता टाईम आहे. तुम्ही नंतर पेपर जवळ आल्यानंतर घेतली तर काय हरकत नाही, कारण की तुम्ही जर आत्ता घेतली तर तुमचाच फायदा आहे, कारण की तुमची ही PDF 2-3 वेळेस वाचून होईल पहा आणि पेपरच्या वेळेस घेतली तर तुमची एकच वेळेस वाचवली होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर रिव्हिजन आणि क्विक रिव्हिजनसाठी ही PDF खूप महत्त्वाची असणार आहे. यामध्ये तुम्हाला तांत्रिक तसेच तांत्रिक प्रश्न तसेच नॉन टेक्निकल प्रश्न सगळे प्रश्न मिळणार आहेत पहा. फक्त ₹199 आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे, किंवा हा जो काही दिलेला QR कोड आहे बघा, हा स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रश्न मिळणार आहेत पहा. अतिशय महत्त्वाचे पहा या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असेल, आहार तज्ज्ञ, समाजसेवा विषयक, वैद्यकीय, कोणताही असू द्या बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रश्नाचे या ठिकाणी प्रश्नसंच मिळणार आहे पहा. औषध निर्मात्यासाठी बघा 207 पदं आहेत. या पदासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न मिळणार आहेत. फक्त ₹199 दिलेल्या नंबरला तुम्हाला ₹199 पेमेंट करायचं आहे पहा आणि सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत पहा. सोबत बघा, हे सुद्धा बघा, कोणतंही पद असू द्या, लगे मला मेसेज करा. सगळ्या पदासाठी आपल्याकडे प्रश्नसंच उपलब्ध आहे पहा.
वाहन चालक असेल, उच्च श्रेणी लघुलेखक असेल, निम्न श्रेणी लघुलेखक असेल, सगळ्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 1107 जागा आहेत पहा. अतिशय महत्त्वाची आणि मोठी संधी आहे. त्यामुळे ही संधी डावलू नका. ₹199 आपल्याला फोनपे आणि गुगल पे करा. आम्ही लगेच तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला पाठवून देईल. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. कोणतंही पद असू द्या बघा, औषध निर्माता असू द्या तर कोणतं पण असू द्या, सगळ्यासाठी महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स आपण बनवलेले आहेत. पहा दिलेल्या नंबरला तुम्हाला ₹199 फोनपे करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स मिळून जाणार आहे पहा ₹199 प्रश्न क्रमांक 9 आहे. रुग्णालयामधील औषध तज्ज्ञ म्हणजे फार्मासिस्ट खालीलपैकी कशासाठी जबाबदार नसतात विचारलं या ठिकाणी. कशासाठी जबाबदार नसतात? तर बघा रुग्णालयामध्ये औषध तज्ज्ञ OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार नसतात. तर याचं योग्य उत्तर काय पहा ऑप्शन क्रमांक 2 पहा. रुग्णालयामध्ये औषध तज्ज्ञ OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार असतात. हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. समजला प्रश्न समजून घ्यायचा आपल्याला. नसतात विचारलंय म्हणजे कोण कशासाठी जबाबदार नसतात तर ऑप्शन क्रमांक 2 साठी जबाबदार नसतात. बाकी सगळ्याला जबाबदार असतात पहा. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्न बाय प्रोव्हिजन्स ऑफ फार्मसी ॲक्ट इन विच इयर वॉज इज ॲक्ट पास्ड म्हणजे ॲक्ट कधी पास झाला. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 1948 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 1948ला हा जो काही ॲक्ट आहे हा या ठिकाणी पास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. भारतीय औषध कोष आयोग म्हणजे IPC ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून एक स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत झाली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 2019 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय औषध कोष आयोग IPC खालीलपैकी कोणत्या वर्षापासून एक स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत झाली? तर 2019. प्रश्न क्रमांक 12 आहे. टॅबलेटसाठी कोणते बरोबर आहे? काय प्रश्न आहे? टॅबलेटसाठी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर बघा त्या पाण्याच्या घोटावर गिळणे एकदम सोपं असतं पहा. म्हणजे आपण एका हातात गोळ्या घेतो, एका हातात पाणी घेतो आणि लगेच गोळ्या टाकून पाणी पितो. हे काय बघा एकदम योग्य आहे. म्हणजे पाण्याच्या घोटासोबत गिळणे सोपं असतं. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतीय औषध निर्माण संस्था म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणजे औषधांच्या त्यांच्या सामाजिक भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी कोणत्या वर्षी एक विभाग तयार केला? कोणत्या वर्षी एक विभाग तयार केला? तो ऑप्शन क्रमांक 2 1996 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. काय 1996 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने कोणत्या वर्षी मोल्ड पेनिसिलियम नॉट पासून पेनिसिनला विलग केलं? काय प्रश्न आहे बघा. अलेक्झांडर फ्लेमिंगने कोणत्या वर्षी मोल्ड पेनिसिलियम नॉट पासून पेनिसिनला विलग केलं होतं? तर 1928-29 मध्ये विलग केलं होतं पहा. चला प्रश्न क्रमांक 15 आहे. बहुतेक देश हे केवळ टिंब म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या औषधांच्या आयात आणि विक्रीला मान्यता देतात. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर येईल पहा GMP. लक्षात ठेवा GMPला या ठिकाणी मान्यता देतात पहा. प्रश्न क्रमांक 16 आहे. विच ड्रग इज युज्ड टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर ऑर कंट्रोल फिवर? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 अँटी पॅरासाइट्स. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 अँटी पेरिसिट्स हे याचं योग्य उत्तर आहे. काय आहे पहा की बोर्ड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर दोज अँटीबायोटिक्स विच किल डॅश रेंज ऑफ डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येईल पहा वाईड. लक्षात ठेवायचं बघा विच किल वाईड रेंज डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रश्न क्रमांक 18 आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस टिंब शतकाच्या सुरुवातीस रसायनशास्त्राने औषध निर्माण उद्योगामध्ये क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली होती पहा. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला टिंब रसायनशास्त्राने औषध निर्माण उद्योगामध्ये क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली होती. तर कृत्रिम रसायनशास्त्र. लक्षात ठेवायचं बघा आर्टिफिशियल या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा कृत्रिम रसायनशास्त्र. पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 19 काय पहा. टू हेल्प पर्सन सफरिंग फ्रॉम सायकोलॉजिकल डिसऑर्डर विच ऑफ द फॉलोइंग इश्यू आर नॉट इम्पॉर्टंट म्हणजे कोणता या ठिकाणी इम्पॉर्टंट नाही? तर डिप्रेशन याचं योग्य उत्तर आहे पहा. हे काय यासाठी इम्पॉर्टंट नाही पहा. समजलं. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या औषधांची जोडी त्यांच्या दुर्गुणीय प्रभावासह योग्यरित्या जुळवलेली आहे? काय प्रश्न आहे पहा
कोणत्या औषधाची जोडी त्यांच्या दुर्गुणीय प्रभाव, बघा या ठिकाणी काय विचारलंय, त्यांचे दुर्गुणीय प्रभाव म्हणजे दुष्परिणाम, लक्षात ठेवा, दुष्परिणामासह योग्यरित्या जोडवलेली आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, लॅमियुडिन, म्हणजे त्याला श्रवणलोक म्हणतात. ही काय पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 21 नंबरचा प्रश्न आहे, न्यूरोफार्मोलॉजी स्टडीज द बेसिक फंक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. तर ब्रेन याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात पहा, खालीलपैकी कोणता द्रव, बघा या ठिकाणी द्रव शब्द आहे, द्रव रूपातील डोसचा तोटा आहे. तर बघा द्रव रूपातील डोस हे स्थायू रूपातील डोसच्या रूपांतरित तुलनेने कमी स्थायी असतात. पहा याचं योग्य उत्तर पहा, द्रव रूपामधील जे काही डोस आहेत हे स्थायू रूपातील डोसच्या स्वरूपांच्या तुलनेत कमी स्थायी असतात. पहा ड्रग्ज अँड दिअर यूज मेडिसिन इज नोन ॲज. त्याचं ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पहा फार्मालॉजी, लक्षात ठेवायचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, टिंब म्हणजे डॅट डिश इज प्रॉब्ली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन नॉन युनिवर्स. तर ह्युमन ब्रेन याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं आहे पहा, ह्युमन ब्रेन याचं योग्य आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम 2006चं उद्दिष्ट नाही विचारले. तर मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत अवैध अन्न पुरवठा याचं उद्दिष्ट नाही पहा. हे उद्दिष्ट काय काय होते बघा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची स्थापना करणे, अन्नाशी संबंधित कायदे एकत्रित करणे आणि विज्ञान आधारित मानके मांडण्यासाठी याचं योग्य उत्तर होतं पहा. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये ब्रिटिश काय प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये ब्रिटिश फार्मोकोपिया ब्रिटिश औषध कंपनी किंवा औषध कोश, बघा औषध कोश कंपनी अधिकृत करण्यात आला होता. तर 1885 याचं योग्य उत्तर आहे पहा, 1885. 31 आहे पहा, 1955 पासून टिंबला FDA ची मान्यता मिळालेली आहे आणि बघा आणि तो चिकित्सालय, बघा जे काही चिकित्सालयीन व्यवहारामध्ये अति रक्तदाबावर, बघा अति रक्तदाबावर, इथं रक्तदाबावर शब्द आहे, उपचार करण्यास विकसित केलेल्या पहिल्या काही कारकापैकी एक आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे पहा रिस्पिरिन, लक्षात ठेवायचं, याचं योग्य उत्तर आहे पहा रिस्पिरिन. पुढचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी शब्द आहे द्रव डोसचे वर्गीकरण किती गटामध्ये केले जातं. तर 2 गटामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, मूत्रपिंडाची तीव्र दुखापती खालीलपैकी कोणत्या औषधाचा दुष्परिणाम आहे किंवा दुर्गुणीय परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रोटॉन पंप इनहिबिटर, लक्षात ठेवायचं आहे बघा, प्रोटॉन पंप इनहिबिटर याचं योग्य उत्तर आहे इनहिबिटर. प्रश्न क्रमांक 34 आहे, त्याची किंमत मौखिक डोसच्या सर्व रूपांच्या तुलनेत सर्वात कमी असते. त्या स्वरूपातील डोसची किंमत ही डोसच्या इतर रूपांच्या तुलनेत कमी असते. येथे डोसच्या कोणत्या स्वरूपाबद्दल चर्चा केली जात आहे. तर कोणत्या स्वरूपाबद्दल या ठिकाणी, तो ऑप्शन क्रमांक 4 टॅबलेट याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं टॅबलेट. प्रश्न क्रमांक 35 आहे, ही उत्पादने गुणवत्तेच्या मानकानुसार सातत्याने उत्पादित आणि नियंत्रित केली जात असल्याची खात्री जे काही करण्याची एक प्रणाली आहे ते कोणत्या प्रक्रियेबाबत चर्चा होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चांगली वस्तू निर्माण पद्धत, याला गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोड्युसर असं म्हणतात, त्याला GMP असं म्हणतात, लक्षात ठेवायचे पहा GMP, चांगली वस्तू निर्माण पद्धत याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 36 आहे, हा शब्द जागतिक स्तरावर औषध निर्माण शाळेची मांडणी दर्शवण्यासाठी वापरला जातो, जिथे औषध तत्व रुग्णांच्या थेट संपर्कामध्ये येतो आणि येथे कोणत्या प्रकारच्या औषध निर्माण शाळेबाबत चर्चा केली जात आहे. याचं योग्य उत्तर आहे सामुदायिक औषध निर्माण शाळा, लक्षात ठेवा सामुदायिक औषध निर्माण शाळा. खालीलपैकी कोणत्या संस्थेतर्फे भारतीय औषधी कोश IP प्रकाशित केला जातो. तर केंद्रीय औषधी कोश प्रयोगशाळा, लक्षात ठेवा त्यालाच आपण काय म्हणतो भारतीय औषधी कोश आयोग, लक्षात ठेवायचं बघा आयोग शब्द आहे भारतीय औषधी कोश आयोग याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 38 आहे, खालीलपैकी काय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सामान्य वैद्यकीय, बघा खालीलपैकी काय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सामान्य वैद्यकीय
उपकरणांच्या यादीमध्ये मोडत नाही, तर उद्यान मोडत नाही पहा, बाकी सगळे या ठिकाणी मोडत असतं. पुढचा प्रश्न आहे पहा, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 वॉज ऑर्गॅनिकली नोन ॲज. काय प्रश्न आहे पहा, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 वॉज ऑर्गॅनिकली नोन ॲज. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ड्रग ॲक्ट 1940. तुम्ही अजून सुद्धा या ठिकाणी नोट्स घेतले नसतील तर घेऊन टाका. तुम्ही परीक्षा जवळ आल्यावर नोट्स घेताल, परंतु तुमची व्यवस्थित रिव्हिजन होणार नाही. पहा, लगेच फोनपेमध्ये जा, फक्त ₹199 आपल्याला पेमेंट करायचं आहे. ₹199 काहीच नाहीत पहा, आपले कुठं पण खर्च होऊन जातात. त्यामुळे ₹199 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा, हजारापेक्षा जास्त जागा आहेत आणि बघा तुमच्या या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन झाल्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा कमी. पहा, पोलीस भरती म्हणा किंवा तलाठी भरती म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षा म्हणल्या भरपूर कॉम्पिटिशन आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला थोडंफार कमी कॉम्पिटिशन आहे. तुमचे लागण्याचे चान्सेस या ठिकाणी भरपूर जास्त आहेत पहा. त्यामुळं लवकरात लवकर नोट्स घ्या, लगेच फोनपेमध्ये जा, काही विचार करू नका आणि लगेच पेमेंट करा. पहा, सगळ्या पदासाठी आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत. पहा, फक्त ₹199 आपल्याला ह्या सगळ्या नोट्स मिळणार आहेत. पहा, लगेच पेमेंट करायचं आहे आणि लगेच मित्रांनो आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. पहा, आपल्याकडे एक एक मिनिटं महत्त्वाचं आहे. आता बघा आपल्याला चान्स भेटलेला आहे, तर रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. पहा, एक एक सेकंद आपल्याला योग्य कारणे लावायचं आणि अभ्यासाला लागायचं आहे आणि लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो. ₹199 काहीच नाहीत. पहा, या नंबरला तुम्हाला करायचं आहे पेमेंट आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल. पहा.